प्रश्न सर मला या निमित्तानं विचारायचा आहे, वंध्यत्व हा शब्द जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला पहिलं आपल्या नजरेसमोर येते ती म्हणजे स्त्री. म्हणजे समाजामध्ये एक समज पण असा आहे की दोष स्त्रीमध्ये असतो, पण वैद्यकीय भाषेतून स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सुद्धा वंध्यत्वाची जी समस्या आहे ती असू शकते का, आणि ती समप्रमाणात असू शकते का? हो, निश्चितच असू शकते. ज्याला आपण आता वैद्यकीय भाषेत म्हणतो, जर पुरुष वंध्यत्व असेल तर मेल फॅक्टर म्हणतो, आणि महिलामध्ये जर वंध्यत्वाशी निगडीत काही समस्या असेल तर त्याला फिमेल फॅक्टर असं म्हटलं जातो. तर आता ही एकदम चुकीची भ्रांती आहे की वंध्यत्व म्हणजे ते फक्त महिलांनाच असतं. तर असं हे चुकीच म्हणजे सर्रास खोटं आहे किंवा चुकीची समज आहे. वंध्यत्व जे आहे ते पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतं आणि तितक्याच प्रमाणात आहे. म्हणजे आजपासून 15 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी जे पुरुष वंध्यत्व आहे ते कम्पॅरेटिव्हली थोडंसं कमी होतं, 2-5 टक्क्यांनी. पण आज जी कंडिशन आहे, पुरुषांचं जे एक्सपोजर वाढलं आहे, म्हणजे आता आपण इन जनरली जरी बघतो तर तुम्हाला बाहेर रस्त्यावर ते टपरीवरती सिगरेट पिताना जास्त पुरुषच दिसतील, 100 पुरुष दिसतील, 1 महिला दिसेल. बरोबर. मग हे जे प्रमाण आहे पुरुष वंध्यत्वाचं हे वाढत चाललंय. म्हणजे एक टाइम येणार की जेव्हा महिलाचं जे वंध्यत्व आहे त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली असणार, पण पुरुषाची जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे पुढच्या 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षामध्ये ती महिलांपेक्षा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी पुरुषांची आहे ती जास्त कमी होणार. कारण की पुरुषांचं जे बाहेरचं एक्सपोजर आहे, केमिकल एक्सपोजर असो किंवा बाकी जे ॲडिक्टिव्ह गोष्टी असणार, आपण आता मी थोडं ओपनली बोलतोय की सिगरेट, तंबाखू वगैरे ह्याचं जे एक्सपोजर आहे, जर 200 पोरं सिगरेट पित असेल तर त्याच्यात आज एखादीच मुलगी तुम्हाला दिसणार की ती म्हणजे ह्या ॲडिक्टिव्ह गोष्टींची तिला सवय आहे. बरोबर. तर ह्या गोष्टींमुळे पुरुष वंध्यत्व फार वाढत आहे.